सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी अमोल साहेबराव शिंदे गरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. उपसर्ग हा आपल्या संस्कृत भाषेमध्ये व्याकरणाच्या दृष्टिकोनातून उपसर्गांना खूप महत्व आहे. उपसर्ग हे धातूंच्या अगोदर जोडले जातात. उपसर्ग धातूंच्या अगोदर जोडल्यामुळं त्या क्रियापदाचा अर्थ बदलतो, खुलून दिसतो किंवा अर्थविरुद्ध होत असतो. साधारणतः उपसर्ग 22 आहे. ते कोणकोणते वगैरे आपण पाहूया थोड्या वेळामध्ये. चौरह अजाम हरती, चोर शिळीला पळवून नेतो किंवा चोरतो. बालकः उद्याने विहरती. आता इकडं हरती आलं, इकडं विहरती आलं. विहरती म्हणजे फिरतो, मुलगा बागेत फिरतो. वीरः शत्रुं प्रहरती, एक शूर व्यक्ती सैनिक शत्रूला ठार मारतो. प्रहरती आलेलं आहे. म्हणजे पहा, वि प्र वगैरे हे जोडल्यामुळं काय बदल झाला ते लक्षात येईल आपल्या. संहरती, आहरती, हरती, विहरती, प्रहरती रू धातूपासून बनणारे हे काय आहेत? क्रियापद आहेत. त्याच्यानंतर उपसर्ग हा 22 सन्ति. प्र अप उप अव परा आ परि अधि अपि अति वि अभि प्रति नि सु अनु सम उद निस नीर दुस दूर. गच्छति जातो, आगच्छति येतो. वदती बोलतो, ऑब्लिक बोलते. प्रतिवदती परत बोलतो किंवा बोलते. शोभते, सुशोभते. लसती, विलसती. राजते, विराजते. आता उपसर्ग धातूला जोडल्यामुळं त्या धातूचं पद सुद्धा बदलत असतं बरं का. तीही गोष्ट ध्यानात असावी. जी जयती, वि प्लस जी विजयते. प्र अधिक स्था प्रतिष्ठते, आत्मनेपद. पण ऍक्च्युली स्थातिष्ठ धातू परस्मैपदी आहे. गच्छती जातो आणि सम हा उपसर्ग जोडल्यामुळं संगच्छते आत्मनेपद झालेला आहे. वि रमते आत्मनेपदी आहे, परंतु वि हा उपसर्ग जोडला की विरमते असं होतं. आता या योग्यम उपसर्गम योजयत या संदर्भातला भाग पाहूया आपण मस्तपैकी. प्र सम वि परि अव आ अप हे उपसर्ग आहेत काही. चौरह धनम डॅश हरती, चोर पैसा पळवतो म्हणून अपहरती. राजा शत्रूला ठार मारतो, प्रहरती. वैद्य रोगम, डॉक्टर रोग दूर सारतो म्हणून परिहरती. बालकः उद्याने विहरती, मुलगा बागेत फिरतो. देवी राक्षसाला ठार मारते, संहरती. सम हा उपसर्ग जोडलेला आहे. जनः पर्वतम आरोहती, माणूस पर्वतावर चढतो. बालिका पर्वतात अवरोहती, मुलगी पर्वतावरून खाली उतरते. आता या ठिकाणी क्रियापद कशा पद्धतीनं तयार होतं ते इथं सांगितलेलं आहे. माता आपणात, आई बाजारातून येते, आगच्छती. बालकः देवम, लहान मुलगा देवाला प्रणाम करतो, प्रणमती. सेविका पाणी आनयती, जलम आनयती. रजकः वस्त्राणी, धोबी कपडे धुतो, प्रक्षालयती. आचार्य विद्यालयात, गुरुजी शाळेतून निघून जातात, निर्गच्छती. शिक्षकः समस्यां परिहरती, शिक्षक समस्या दूर करतो. वानरः वृक्षात उत्पतती, वानर झाडावरून उडी मारतो. बालः जननीं अनुसरती, लहान मुलगा आईच्या मागे मागे फिरतो. आता समजा गम धातू आहे, त्याला जर आ जोडला तर आगच्छती, निर्गच्छती, अवगच्छती, उपगच्छती, अनुगच्छती, संगच्छते. उपसर्ग आता आगच्छती, आ अधिक गम डॅश गच्छ, पहिला गण परस्मैपद, लट लकार प्रथम पुरुष एकवचन, असं रूप परिचय देताना आपल्याला तयार करावं लागेल. तर निश्चित हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. CBSEचे विद्यार्थी असो, स्टेट बोर्डचे असोत किंवा आमचे BMSचे विद्यार्थी असोत. तर सर्व संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद.